I tell you today, every bondages of our lives will be broken by the power of the Holy Spirit this evening. मला सांगायचं म्हणतात की आज या आराधनेमध्ये सर्व आपले जे बंधन पवित्र आत्म्याच्याद्वारे तुटले जातात. Today, the power of God will touch our lives. आणि आज देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनाला स्पर्श करणार आहे. I want to tell you, worship is a place God sits in throne among His people. He sits in the throne among His people. आणि आराधना ही एक गोष्ट आहे जिथे परमेश्वर सगळ्या लोकांच्या मध्ये त्याच्या सिंहासनावर बसलेला The आहे. Word of God says, देवाचं वचन असं सांगतं, the one who dwells in the mid of His people's praise. He dwells in the mid of His people's praise. आणि तो प्रकाश तो त्यांच्या लोकांच्या मध्ये He dwells, He lives in the mid of people's praise. आणि जो त्यांच्या लोकांमध्ये राहतो. हमारा आराधना के बीच में परमेश्वर रहता है. वही है वचन. He dwells in the mid of our praises. आणि तो आपल्या आराधनेमध्ये राहतो. I want to tell you today, the presence of God is here. मला तुम्हाला सांगायचं आहे, देवाचा इथं आहे. This evening, as we want to worship Jesus, आज या संध्याकाळी आपण देवाची आराधना. I promise you today, the bondages of your life will break in the name of Jesus. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमचे सर्व बंधनं तुटणार आहे. Every bondages in your family will break this evening in the name of Jesus. प्रत्येक कुटुंबातले बंधनं येशूच्या नावात तुटणार आहे. Hallelujah, 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 hallelujah. सब गाएंगे hallelujah, 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 hallelujah. तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तेरी इस जगह को भी तू चाहे तू यहाँ पे कर हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तेरी इस जगह को जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. Hallelujah, 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 hallelujah. सब गाएंगे hallelujah, hallelujah. मुंह खोल के आज परमेश्वर को आराधना करने वाले hallelujah, 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 hallelujah. सारे जगह में कोई नहीं.
प्रभु तू मेरा पिता सारे जहां में सा कोई नहीं मुझको कोई प्रभु नहीं मेरे बस तेरे सामने मेरा प्रभु तू मेरा पिता हालेलुया 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 Oh, we worship Jesus. Hallelujah. 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 महिमा से तेरी जगह You know, we are singing now, महिमा से तेरे तू इस जगह को बन. We were singing that. आणि आपण महिमा से तेरी इस जगह But परमेश्वर का इच्छा है जगह को बनना नहीं, आपको बनना है. God wants to fill you with His glory. परंतु देवाची इच्छा आहे या जागेला नंतर देवाला तुम्हाला करायचं त्याच्या गौरवाने. एक समय में था मंदिर में महिमा रहता था. आणि एक वेळ होती जेव्हा मंदिरात महिमा होती. But यीशु मसीह आने के बाद मंदिर का पड़दा को परमेश्वर तोड़ दिया. Today God tore the veil in the temple. आणि देवाने आता ते पडदा तोडून टाकला आहे. आज महिमा मंदिर के शारीरिक मंदिर के अंदर आज रहता है. Today the glory dwells in the temple of our body. Our body is the temple. आणि आज देवाची महिमा आपल्या शरीर जे देवाचं मंदिर आहे त्यात राहतो. आज पत्थर में बना हुआ मंदिर नहीं, शारीर में बना हुआ मंदिर हमारे अंदर आज महिमा रहने के लिए कोशिश हो रहा है. परमेश्वर का कोशिश हुई है. आणि जे शरीराने बनवलेलं मंदिर आहे त्यात देवाची आधीची इच्छा आहे. Today I want to tell you, Holy Spirit want to fill you. आणि आज पवित्र आत्मा मला म्हणणार आहे. I tell you, without Holy Spirit there is no deliverance. आणि मला तुम्हाला सांगायचं पवित्र आत्म्याशिवाय कोणतं नाही. Without Holy Spirit, God's word will never work. आणि पवित्र आत्म्याशिवाय देवाचं काम कधी होत नाही. वचन सिर्फ कहानी हो जाता है बिना पवित्र आत्मा के. आणि वचन हे फक्त एक गोष्ट सारखी एक पवित्र आत्म्याशिवाय. बट वचन सामर्थ के द्वारा काम करता है. कब पवित्र आत्मा वो वचन को पकड़ के लेके जाता है. जेव्हा वचन काम करते जेव्हा पवित्र आत्मा ते घेऊन चालतं. आज परमेश्वर का वचन आपका जीवन में सिर्फ कहानी के तरह रहने नहीं वाले. आज परमेश्वर का वचन के पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर का सामर्थ आपके जीवन के अंदर प्रवेश होने वाले. आणि वचन फक्त एक गोष्टीसारखं तुमच्या जीवनात राहणार, परंतु पवित्र आत्म्याचे सामर्थ्य दिलेले वचन तुमच्या जीवनात राहणार. So even though we going to sing, महिमा से तेरी इस जगह को भर, जरी आपण म्हणत असेल महिमा से तेरी इस जगह को, बट हम मन से बोलने वाले परमेश्वर जहाँ को नहीं, आज मेरे जीवन को भरो. Today fill me with your glory, Lord. आणि परंतु आपण आज म्हणणार आहोत त्या म्हणाला किंवा ह्या जागेनंतर तुम्हाला पण तुझ्या गौरव आहे. महिमा से तेरी इस जगह को
बेहतर महिमा से तेरी मेरे जीवन को बंद करके डाला The power of God is moving this night. God is moving this night. Yes, Lord. In the name of Jesus. सर्वश्रेष्ठ नाम दीवाना इधर रहता है वो यीशु मसीह है। हालेलुया हालेलुया। Every knee will bow. Unquenchable fire. He is unstoppable fire. The word of God says he is a consuming fire. He's a consuming fire. He's a consuming fire. Thank you. वो स्पर्श करने वाला अग्नि है यीशु मसीह। हमको छोड़ता नहीं है, हमको स्पर्श करता है। आज today you gonna be consumed by the fire of God. आज आपका दिन है। यीशु मसीह का नाम से पवित्र आत्मा का स्पर्श आपके जीवन में होने वाला है। You cannot walk dry with Holy Spirit. You cannot walk dry with Holy Spirit. You cannot walk dry. कि जीवन जल है। Amen. He is the living water. Oh, he is the living water. आपका जीवन सूखापन नहीं होने वाला। You cannot, your life cannot be dry in the name of Jesus. कि यीशु मसीह जीवन जल है। Amen. He is the living water. May God's living water is wiping every dryness in your life in the name of Jesus. Every dryness in your life be vanished in Jesus' name. Come on. बोलो
परमेश्वर आप जीवन जल है, आमेन। यू आर द लिविंग वाटर ऑफ गॉड। या परमेश्वर देवाचं जीवनाचं पाणी आहे हाँ, मैं आपका संतान है मी संतान आहे और हमारा जीवन सूखापन नहीं रह सकते। वी कैन नॉट लिव अ ड्राई लाइफ। माझं जीवन सुखोपण आणि नाही राहत Today I speak in the name of Jesus. आणि आज प्रवेश शिक्षण Reshi, Tana, Lili, Hada, Lare. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Lord, thank you for your grace this evening. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you for healing everyone with your power. I tell you today, God has healed many people physically, mentally, spiritually in the name of Jesus. आज मी तुम्हाला सांगतो आज भरपूर लोकांना परमेश्वराने आध्यात्मिकरित्या शारीरिकरित्या आपके जीवन बीमार के सामने झुकने नहीं वाले, यीशु मसीह के सामने झुकने वाले। आमेन। Only you will bow down before the name of Jesus. आणि तुम्ही फक्त प्रवेश समोरच करा You cannot bow down before any sickness. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आजारासमोर झुकणार नाही. Lord, we thank you for your presence manifesting. धन्यवाद पिता तुझे सानिध्याबद्दल In Jesus' name, येशूच्या नावात. amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Can you give a good hallelujah this evening? Hallelujah. Amen. God is here this evening. आणि प्रवेश देव पिता आहे He's always there. आणि तो नेहमी असतो Because the word of God says, कारण देवाचं वचन असं सांगतो two or more gather in my name, I will be there. आणि तिथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित होतात तिथे मी असतो And Holy Spirit is not somewhere, He's inside us. आणि पवित्र आत्मा सुद्धा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नाही तर तो आपल्यामध्ये आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Oh, I'm शायद कुछ लोग happy नहीं है शायद. Can you all give a good hallelujah this evening? Hallelujah. Amen. This evening we're gonna listen to a word of God, and I believe God is gonna touch us with His word. आणि आपण देवाच्या वचनामध्ये जाऊ आणि मला विश्वास आहे देवाचं वचन आपल्याला स्पर्श करणार. I always tell this: without Holy Spirit, the word of God will never work. आणि मी नेहमी सांगतो की पवित्र आत्म्याशिवाय देवाचं वचन कार्य करत नाही. And without God's work, Holy Spirit will never work. आणि देवाच्या कामाशिवाय पवित्र आत्माच्या देवाच्या वचनाशिवाय पवित्र आत्मा काम करतो. दोनों एक दूसरे के साथ काम करता है। हमें the word works with the spirit and the spirit works with the word. आणि वचन आत्म्या बरोबर काम करतात आणि आत्मा वचनाबरोबर काम And today I tell you, the word of God is going to be taken by the Holy Spirit. आणि मला आज विश्वास आहे की आजचं वचन पवित्र आत्म्याद्वारे सांगणार आहे. And He's going to work it in your life in the name of Jesus. आणि तो तुमच्यामध्ये काम करणार आहे. कितने लोग विश्वास कर रहे हैं आज परमेश्वर का वचन पवित्र आत्मा के द्वारा आपके जीवन में काम करने वाले? If this faith is not there, आणि जर असा विश्वास आपल्यामध्ये नसेल you're not going to receive anything. आणि तुम्ही काही ग्रहण करू शकता Because in the kingdom of God, कारण देवाच्या राज्यात we receive everything by faith. आपण आपल्याला भेटतं विश्वासाद्वारे. Without faith, we cannot please God. That's the word of God. आणि बिना विश्वासाचा आपण देवाकडे मागू शकत नाही. We cannot please Him without faith. आणि विश्वास नसल्याशिवाय आपण देवाकडे मागू शकत नाही. Faith is the only thing that pleases God. आणि एक विश्वास हा एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे आपण परमेश्वराला हाक मारतो त्याच्याकडे मागू. विश्वास के बिना हम परमेश्वर को प्रसन्नता कर नहीं कर सकते. We cannot make Him peaceful. आणि विश्वासाशिवाय देवाला आपण प्रसन्न करू शकतो. कितने लोग विश्वास रखने के लिए तैयार हैं परमेश्वर के वचन के ऊपर? Amen. If you are keeping your faith on God's word, आणि जर तुमचा विश्वास आहे देवाच्या वचनावर that is equal to keeping faith on God Himself. आणि त्याचा अर्थ आहे की देवावरती विश्वास करू. हम कब परमेश्वर का वचन के ऊपर विश्वास रखते हैं, उसका मतलब है कि आप परमेश्वर के ऊपर विश्वास रखते हैं. Amen. Because His word carries equal power of Himself.
कारण त्याचं वचन सारखंच सामर्थ्य ठेवतं त्याच्यासाठी. So today God is going to do great things in our life. Amen. आणि आज परमेश्वर अद्भुत कार्य आपल्या जीवनात करतात. I like to speak today about the anointing of the Holy Spirit. आणि आज मला सांगायचं अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक. Anointing of the Holy Spirit is not something that happens seasonal. आणि जे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे एक वाराप्रमाणे नाही. The anointing of the Holy Spirit happens every day in our lives. ते काही काळामध्येच घडतं असं नाही. पवित्र आत्म्याचा अभिषेक ते रोज घडण्यासाठी. That's why, unfortunately, many people keep something called revival meetings. आणि त्यामुळे काही लोक संजीवची मीटिंग सभा, कितने लोग वो शब्द सुना है, रिवाइवल मीटिंग? संजीवनाची सभा अशी मीटिंग कोणी ऐकलं का रिवायवल? और हर साल में एक बार रिवाइवल मीटिंग होते रहते हैं. आणि वर्षातून एकदा रिवायवल मीटिंग म्हणजे संजीवनाची सभा अशी होत राहते. Why every year once it happens? आणि का दरवर्षी Because people gets excited on the revival meeting, आणि कारण जो उत्साहित असतात संजीवनाच्या सभेसाठी, and in 1 year they will drop down. आणि नंतर त्या एक वर्षात ते परत खाली पडलेले असतात. And one more time they need a revival meeting to fire them back. आणि ती मीटिंग झाल्यानंतर त्या वर्षात खाली पडल्यामुळे त्यांना परत एक मीटिंगची गरज लागते त्या वर्षात. Might be a false fire will come down. Might be a false fire will come down. झूठा अग्नि. आणि कारण कदाचित ते खोटं अग्नी त्यांच्यावर येत असतं. But I tell you, the real fire of Holy Spirit will never drop down. परंतु तुम्हाला सांगायचं जी सत्य अग्नी आहे, खरी अग्नी आहे पवित्र आत्म्याची, ती कधी तुम्हाला खाली पाडते. If false fire is inside you, जर खोटी अग्नी तुमच्या मध्ये असेल, you need to flame that fire. तुम्हाला त्या अग्नीला जळत ठेवण्यासाठी कार्य करावं लागतं. But if true fire of Holy Spirit is inside you, परंतु जर सत्य आणि खरोखर ती पवित्र आत्म्याची अग्नी तुमच्यामध्ये असेल, तुम अग्नि को बढ़ाने का जरूरत नहीं, वो अग्नि आपके अंदर बढ़ा के रहेगा. He will increase the fire inside you. तुम्हाला त्या अग्नीला जळत ठेवण्यासाठी काही करायची गरज नाही. ते पवित्र आत्मा त्याच्यासाठी काम करतो. So कितने लोगों को आज पवित्र आत्मा का अभिषेक चाहिए? How many of you will not want the anointing of the Holy Spirit? आणि किती लोकांना आज पवित्र आत्म्याचा अभिषेक हवा आहे? Amen. Hallelujah. Because the anointing of the Holy Spirit is not a reward. आणि पवित्र आत्म्याचं अभिषेक एक बक्षीस नाही. It's not like a salary. आणि हे पगारासारखं नाही. कितने लोगों को सैलरी मिलता है इधर मंथली? Okay. So you all know what is meant by salary. आणि तुम्हाला पगार म्हणजे काय माहिती आहे? काम करने के बाद मिलता है क्या काम करने के पहले मिलता है? Why? काम करने के बाद मिलता है. Why? काम क्यों? क्योंकि सैलरी ऐसे है, काम करने के बाद ही मिलता है. That is a reward for your work. कारण पगार हा काम केल्यानंतर भेटतो, कारण ते एक बक्षीस आहे. It's a reward. What does reward means? Reward means हमारे काम के लिए हमको मिलना हुआ, something that we receive. Appreciation. आणि आम्ही ते बक्षीस म्हणजे काय, तर आपण काहीतरी मेहनत घेतली, काम करून दिलं एखाद्या व्यक्तीचा, त्यामुळे त्याबद्दल त्यांनी दिलेली गोष्ट. I tell you that today's problem in Christianity is this. आणि मला आज सांगायचं, आज स्त्री लोकांमध्ये हा एक समस्या आहे. They think the anointing of the Holy Spirit is a reward. ती समस्या म्हणजे ते समजतात की पवित्र आत्मा एक बक्षीस प्रमाणे आहे. That's why they always think like this. आणि त्यामुळे ते प्रत्येक वेळेस असाच विचार करतात. That after living a good life, you will receive the Holy Spirit. आणि ते प्रत्येक असंच विचार करतात की चांगलं जीवन जगल्यानंतर ते तुम्हाला पवित्र आत्मा. कितने लोग ऐसे सोचा है? आणि किती लोक असं विचार करतात. I think like that. आणि असा विचार पण करतात. If you live a good life, you will receive Holy Spirit. आणि तुम्ही जर चांगली जीवन जगलं तर तुम्हाला पवित्र आत्मा. The oil of the Holy Spirit will come in a clean vessel. आणि जे पवित्र आत्म्याचं तेल आहे ते फक्त चांगल्या भांड्यात, पवित्र भांड्यात.
But I want to tell you this evening, पण आज मला तुम्हाला सांगायचं if we can make ourselves holy without Holy Spirit, आणि आपण आपल्या स्वतःला पवित्र बनवू शकतो का पवित्र आत्म्याशिवाय? we don't need Holy Spirit. We don't need Holy Spirit then. आणि जर आपण स्वतःला पवित्र बनवू शकतो पवित्र आत्म्याशिवाय, तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज नसते. उसका जरूरत ही नहीं है, पवित्र आत्मा का जरूरत ही नहीं है हमारे लाइफ में, राइट? That's what the truth is. आणि आपल्याला पवित्र आत्म्याची गरज नाही जर आपण स्वतःला पवित्र The truth is, if we can live with our Holy Spirit, we don't need Holy Spirit. आणि जर आपण पवित्र आत्म्याशिवाय जगू शकतो तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज नाही सत्य But आहे. I want to tell you another truth. परंतु माझ्याकडे अजून एक सत्य आहे. No one lived holy without Holy Spirit. कोणीही पवित्र जीवन जगू शकत नाही पवित्र आत्म्याशिवाय. No man in this world lived a holy life without the Holy Spirit. आणि कोणी असा मनुष्य नाही आलेला तो पवित्र आत्म्याशिवाय पवित्र जीवन जगू शकतो. Today I want to tell you, Holy Spirit is not a reward. आणि मला आज तुम्हाला सांगायचं पवित्र आत्मा एक फक्त बक्षीस नाहीये Holy Spirit is not a reward of your holy life. आणि पवित्र आत्मा हे फक्त बक्षीस नाही तुमच्या पवित्र जीवनासाठी. But Holy Spirit is a gift from God. परंतु पवित्र आत्मा हे दान आहे परमेश्वराकडून To live a holy life. पवित्र जीवन जगण्यासाठी. पवित्र जीवन जीने के लिए हमको परमेश्वर दिया हुआ गिफ्ट है पवित्र आत्मा. आणि पवित्र जीवन जगण्यासाठी देवाने दिलेलं एक दान आहे पवित्र आत्मा बक्षीस आहे. That's why Holy Spirit didn't came at the end of the church. Holy Spirit came in the beginning of the church. आणि त्यामुळे ऑनटेलच्या शेवटी नाही आला पवित्र आत्मा तर सुरुवातीलाच पवित्र आत्मा हम आला. स्वर्ग जाने के बाद मिलने वाला व्यक्ति नहीं है पवित्र आत्मा. हमको पवित्र आत्मा परमेश्वर ये दुनिया में देता है. Amen. The moment we receive Jesus in our life, आणि पवित्र आत्मा स्वर्गात उचलून घेतल्यानंतर हे नाही दिला आपल्याला तर या जगात असतानाच परमेश्वराने पवित्र आत्मा दिला आणि ते आपण घेऊ. the moment we receive Jesus in our life, आणि जेव्हा आपण जेव्हा आपण परमेश्वर आपल्या जीवनात स्वीकारतो the moment our life is cleansed with the blood of Jesus, आणि जेव्हा परमेश्वरच्या रक्ताद्वारे आपल्या पाप धुतले जातात I tell you, you and me are eligible to receive that Holy Spirit inside us. आणि तेव्हा तुम्ही आणि मी योग्य करतो ते पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी. Today I want to tell you, Holy Spirit is not an option. पण आज मला तुम्हाला सांगायचंय पवित्र आत्मा एक पर्याय नाही But Holy Spirit is a necessity in our life. परंतु पवित्र आत्मा ही गरज आहे आपल्याला. He is a necessary person in our life. आणि ही तो आपल्याला अत्यंत गरजेचा व्यक्ती आपल्या जीवनात. Without Holy Spirit, पवित्र आत्म्याशिवाय Christian life become a religious life. पवित्र आत्म्याशिवाय ख्रिस्ती जीवन एक फक्त धार्मिक जीवन एक धर्म पाळणारे जीवन Our life will be just about following rituals. आणि आपलं जीवन एक फक्त विधी नियम आणि पाळणारे बनतं. But you know who makes this word of God giving life inside our Christian life? आणि तुम्हाला माहिती काय या वचनात जीवन देतं ख्रिस्ती लोकांसाठी. ये वचन का जीवन हमारे क्रिस्टियन जीवन के अंदर कब आता है? When it comes inside. आणि हे वचनातलं जीवन आपल्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनात कधी येतं तुम्हाला माहिती आहे. When Holy Spirit come inside us. Amen. आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो तेव्हा एक वचनाचं The जीवन moment Holy Spirit comes inside us, आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो Word of God is not a story anymore. देवाचं वचन एक गोष्टीप्रमाणे राहतं. It won't be a story anymore. ते देवाचं वचन एक गोष्टीप्रमाणे राहतं जेव्हा पवित्र आत्मा But when the Holy Spirit comes upon us, the Word of God will become reality in our lives. जेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनात येतो देवाचं वचन एक सत्य घटना आपल्या Every promises of God becomes your reality in your life. प्रत्येक अभिवचन सत्य घटना बनते तुमच्या जीवनात. The power of God that is inside this word becomes a reality in your lives. आणि देवाचं सामर्थ्य जे देवाच्या वचनामध्ये आहे ते प्रकट होतं तुमच्या जीवनात. That's why we need the anointing of the Holy Spirit. आणि त्यामुळं आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेकाची गरज So आहे. we're going to read a verse today, this evening, which is the book of Isaiah. आणि आपण शास्त्रामध्ये बोलणार आहोत देव
In the book of Isaiah, यशायाचं पुस्तक chapter 10, अध्याय 10 verse 27. आणि वचन 27. Yes. यशाया 10 वचन 27. Can someone read in Marathi, please? Isaiah chapter 10, verse 27. मी कोणी वाचायला Yes, verse 27. Yeah? It shall come to pass in that day. आणि त्या दिवशी असं होईल. So this is the verse in the Old Testament. आणि हे वचन जुन्या करारातलं आहे. So God is speaking about a future, आणि त्यामुळे देव भविष्याबद्दल बोलत आहे. and He's speaking about that future in a certain way. आणि अशा प्रकारे देव त्या भविष्याबद्दल बोलत आहे. And God is saying, it shall come to pass on that day. There is a day, and in that day, something will come to pass. आणि त्या दिवशी असं काहीतरी घडेल. And the first thing is, your burden will be taken. आणि त्या दिवशी असं काहीतरी घडेल ते म्हणजे तुझ्या खांद्यावरील त्याचे ओझे. Your burden will be taken away from your shoulder. आणि तुझं ओझं तुझ्या खांद्यावरून घेतलं जाणार. And the yoke will be taken from your neck. आणि तुझ्या पाण्यावर असलेलं सूर ते काढून घेण्यात येईल. And that yoke will be destroyed because of the anointing oil. आणि ते सूर नाश केलं जाईल एक अभिषेकाच्या तेलाद्वारे. It says, a burden will be released from you. आणि ते असं सांगतात जे जू आहे ते तुझ्यापासून काढून घेतलं जाईल. A burden from be released from your shoulders. तुझ्या खांद्यावरचं जे ओझं आहे ते काढून घेतलं जाईल. And a yoke from your neck. आणि जे जू आहे तुझ्या मानेवरचं Today, and then the God's word is speaking about how that burden will be released. आणि कसं ते देवाचं वचन सांगतं कसं ते ओझे आहे ते जू तुझ्या खांद्यावरनं काढून How that yoke will be released. आणि कसं ते जू तुझ्या खांद्यावरनं काढून टाकण्यात येईल. It didn't say through your sacrifice, the burden will be released. आणि ते असं नाही सांगत की तुझ्या मानेवरचं ओझं तुझ्या अल्पनाद्वारे ते काढून टाकलं जाईल. It didn't say through your worship, the burdens will be released. आणि तुझ्या आराधनेमुळे ते तू दिलेल्या आराधनेमुळे ते ओझं काढून टाकले. It didn't say through your good life, burden will be released. आणि ते असं नाही सांगत की तुझ्या चांगल्या जीवनामुळे हे ओझं काढून टाकले. How many people tried to take away your burdens by making yourself perfect? आणि किती लोक असे आहेत की स्वतःला चांगलं करून स्वतःचं ओझं काढण्याचा प्रयत्न करतात. कितने लोगों के मन में आए कि मेरे कमी के वजह से कुछ बर्डन मेरे जीवन में आए. आणि किती लोकांना असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे माझ्यावर हे ओझं आलं. How many of you felt that because of a lackness in your life, in your spiritual life, there is something wrong in you? आणि किती लोकांना असं वाटतं की काहीतरी आध्यात्मिक कमतरता आहे माझ्या आध्यात्मिक जीवनात त्यामुळे मी ओझं मागे. But here the God's word is speaking like this. परंतु ते देवाचं वचन असं सांगतं. Indeed, a day will come, आणि त्या दिवशी तो दिवस असा येईल. a day will surely come, आणि तो दिवस निश्चितच येणार आहे. where your burdens will be taken out from your shoulders. आणि जेव्हा तुझं ओझं तुझ्या खांद्यावरून काढून घेईल. All the yoke will be taken out from your neck. आणि सर्व प्रकारचं जू तुझ्या खांद्यावरून काढून. It is like how an animal is carrying the weight in his body. आणि ते अशा प्रकारे की जसं एक प्राणी त्याच्या मानेवर ओझं ते जूचं ओझं घेऊन चालतं. An animal that is carrying a cart. आणि ते प्राणी बैलगाडा कसं म्हणजे ते बैलगाडीचं जीव आणि ते This is one बैलगाडा thing, they put this right in the neck.
the lock in the neck. आणि ते जू त्यांच्या खांद्यावर त्याला प्राण्याच्या खांद्यावर असतं. And its body will be tied. आणि ते त्याचं शरीर बांधलेलं असतं त्या जूला त्या लाकडाला. And it is under the custody of a man now. आणि ते माणसाच्या अधिकारात असतं म्हणजे माणूस त्याचा ताब्यात घेतलेला असतो. It cannot live the life, the independent life that you want to live. आणि ते गाय किंवा जे काही प्राणी त्या जूला बांधलेलं असतं ते स्वतंत्र जीवन जगू शकत नाही कारण त्याचा सर्व ताबा It cannot live a free life. आणि तो एक स्वतंत्र जीवन जगू शकत नाही It is under some burden. आणि ते कुठल्या तरी तणावामध्ये असतं कुठल्या तरी अधिकाराखाली And असतं. a great yoke is upon its neck. आणि जडसा असं जूट ओझं त्याच्या खांद्यावर असतं And it is chained by something that it cannot run away. आणि ते कशाने तरी बांधलेलं असतं ते प्राणी ज्यामुळे तो पळू शकत नाही. Today I want to tell you, devil would have burdened your life all the way long until now. आणि मला तुम्हाला सांगायचं सैतानाने तुमच्या जीवनात असंच तुम्हाला बांधलेलं असेल इतक्या दिवसापासून. Your burden would have filled in your life that you couldn't take it off from it. आणि तुमचं ओझं एवढं असेल की तुम्ही तुमच्या स्वतःने काढून शकत नाही तुमच्या जीवनात. You would have filled with a yoke in your neck such a way that you cannot run away from it. आणि तुमच्या जीवनात असं जीव असेल ज्यापासून तुम्ही अशा रीतीने ते बांधले गेले तुम्ही त्यापासून लांब पडू शकत नाही. And you might be chained with something that you cannot run away with it. आणि तुम्ही अशा काहीतरी गोष्टी बांधलेल्या गेल्या तुमच्या जीवनात कदाचित ज्यापासून तुम्ही पळू शकत नाही. I tell you, the wicked devil has burdened you, has chained you all these days long. आणि मला तुम्हाला सांगायचं तो वाईट सैतान तुम्हाला आजपर्यंत त्या बंधनांनी त्या जुने बांधला असेल तुमच्या जीवनात आतापर्यंत. And when all of us, when we are filled with that burden, आणि जेव्हा आपण सर्व त्या ओझ्यामध्ये असतो when we are filled with that yoke, आणि जेव्हा आपण त्या खाली असतो when we are chained in that life, आणि जेव्हा आपण त्या बंधनात बांधलेला असतो many times मला माहिती आहे खूप वेळा we try ourselves to come out of it. आणि मला माहिती आहे आपण खूप वेळा प्रयत्न करतो त्यातून बाहेर पडण्यासाठी. We think by living a good life, we can come out of it. आणि आपण विचार करतो चांगले जीवन जगून त्यातून आपण बाहेर पडू शकतो. We think by living a religious life, we can come out of it. आणि चांगलं आध्यात्मिक जीवन जगून आपण त्यातून बाहेर पडू शकतो. But today I want to tell you something according to God's word. परंतु आज मला तुम्हाला सांगायचं देवाच्या वचनाप्रमाणे The God's word want to speak with you this evening आणि देवाचं वचन आज तुमच्याशी बोलत आहे over those burdens that you thought it cannot be taken away. आणि जे ओझं तुम्ही आज बघता तुमच्या जीवनात ते कधीच निघणार नाही असं तुम्हाला वाटतंय. Over those yoke that you thought that cannot be taken from your life. आणि जे ओझू तुमच्या जीवनात आजपर्यंत आहे ते कधीच निघणार नाही असं तुम्हाला वाटतं. God wants to speak over those chains that has hold you all these years now. आणि देवाचं वचन आज त्या बंधनांवर बोलत आहे की बोलत आहे जे इतके दिवस तुम्हाला बांधून ठेवले. The chains of fear that have holded your life all these years. आणि जे बंधन म्हणजे Fear. घाबरण्याचं भीतीचं जे बंधन आहे तुमच्या जीवनात Today God's word is coming over those chains. आणि त्या बंधनांवर देवाचं वचन आज येत आहे. And God is saying, आणि देव it will come to pass one day आणि एक दिवस असा येत आहे that all your burdens will be taken away. आणि त्या दिवशी सर्व तुझे ओझे काढून घेतले I will make every yoke to break from your neck. I will break every yoke to break from your neck. आणि तुझ्या मानेवर असलेले सर्व तुम्ही आज तोडणार आहे. And God is saying that yoke, that burden will be broken not because of your strength, but because of the anointing of God. आणि देव म्हणतो ते सर्व तोडण्यात येईल तुझ्या सामर्थ्यामुळे नाही परंतु त्या देवाच्या तेलाच्या सामर्थ्याने. With the anointing, अभिषेक के द्वारा, परमेश्वर का अभिषेक के द्वारा, परमेश्वराच्या अभिषेकाने हर बंधन आज परमेश्वर तोड़ सकते हैं. आणि प्रत्येक बंधन परमेश्वर त्याच्या अभिषेक. Today I want to bring a good news to you all. आणि आज मला तुमच्यासाठी चांगली बातमी
And that good news is Jesus, through His Spirit, can break every yoke of your life. आणि ती चांगली बातमी म्हणजे प्रभू येशू त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे सर्व तुमच्या झूक तोडणार. So here in the book of Isaiah, आणि त्या यशाच्या पुस्तकात the anointing of God was a prophecy for the future. आणि जे अभिषेक आहे जे परमेश्वराचं ते एक भविष्यासाठी आहे. Oh, they waited for that anointing for so many years. आणि त्यावेळेस ती लोक त्या भविष्यासाठी खूप वेळ थांबले. And in an unexpected time, आणि जेव्हा अपेक्षा न ठेवलेल्या दिवसात and that time, the anointing came down. त्यांनी जेव्हा अपेक्षा ठेवलेल्या की तो अभिषेक येईल म्हणून त्या दिवसात तो We'll अभिषेक see about that. We'll see about that. आणि ते आपण पाहणार आहोत. Can we read the book of Luke, the Gospel of Luke, आणि तू याचा chapter 4, verse 17? तू याचा 14 अध्याय 17. Okay. The book of Luke, chapter 4, verse 17, आणि लूक याचा 14 अध्याय 17, 18. 14 अध्याय आणि त्याचं 17 आणि 18 वचन. आणि यशाया संदेशाच्या ग्रंथवर त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला त्या ठिकाणी असे लिहिले आहे, प्रभूचा आत्मा माझवर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. Yes. Now Jesus came in flesh आणि प्रभू येशू हा शरीरात आला and He went into a synagogue. आणि तो पापी लोकांकडे गेला. Synagogue. 16 verse. He went into a synagogue. यशया संदेशांचा ग्रंथ 16 verse. It says synagogue. He went into a place of worship. सभास्थानात गेला. Yes, He went into a synagogue. आणि प्रभू येशू सभास्थानात गेला And then He opened the book of Isaiah. आणि तेव्हा त्याने यशाचं पुस्तक उघडलं ग्रंथापट. It is a book of prophecy. आणि हे पुस्तक एक भविष्य देणारं पुस्तक. And He took out that book. आणि त्याने ते पुस्तक घेतलं He read a verse. आणि त्याने तो वचन वाचलं. And the first verse was this: आणि ते पहिलं वचन असं होतं, The Spirit of the Lord is upon me. आणि ते वचन असं होतं की देवाचा आत्मा माझ्यावर आहे, Because He has anointed me to preach the gospel to the poor. कारण त्याने मला अभिषेक केला शुभवर्तमान सांगण्यासाठी गरिबांना. In few minutes back, in a verse, we read that a day will come, a time will come. आणि थोड्या काळापूर्वीच आपण वचन वाचतो की तो दिवस येणार आहे. A time will come in the future. आणि तो दिवस भविष्यात येणार आहे. And I tell you, my dear people, that time came when Jesus came into this world. आणि तो दिवस आला जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर आला होता. And now Jesus, आणि for the first time, आणि आता प्रभू येशू पहिल्यांदा He went into a synagogue. आणि तो पहिल्यांदा सभास्थानात गेला. And then He went and opened a book. आणि त्यानंतर त्यांनी संदेशांचा ग्रंथ उघडला. From the prophet Isaiah. आणि यशायाचा तो संदेश होता. And then He said, The Spirit of the Lord is upon me. आणि तेव्हा त्याने बोललं, प्रभू येशू बोलला की देवाचा आत्मा माझ्यावर आला. Because He has anointed me to preach the gospel to the poor. कारण त्यांनी मला परमेश्वराने मला अभिषेक केला गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी. And with the gospel, आणि त्या सुवार्ताद्वारे He's adding up whatever will happen through the gospel. He's adding up whatever can happen through the gospel. आणि त्याने त्या सुवार्ताद्वारे ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत ते सांगितलं. The word of God says here, आणि देवाचं वचन असं सांगतो He has sent me to heal the brokenhearted. Can we read Luke 4:18? आणि
लूकच्या 18 मध्ये असं सांगतं, प्रभूचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, कैदीतून म्हणून नेलेल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर दुःख झाला त्यांची सुटका करण्यासाठी. He has sent me to heal the brokenhearted. आणि त्यांनी मला पाठवलं कुठल्या हृदयाच्या लोकांसाठी. In that book of Isaiah, आणि त्या यशाच्या पुस्तकात where God said, anointing will come, आणि तिथे देव बोलला की अभिषेक येणार आहे. and that anointing came one day, not inside the temple, but inside a person called Jesus. आणि देव तेव्हा बोलला की अभिषेक येणार आहे, तो अभिषेक मंदिरात नाही, परंतु प्रभू येशू जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये येणार आहे. Because until in the Old Testament, आणि जुन्या करारामध्ये the anointing of God देवाचा अभिषेक came inside the temple. आणि जुन्या काळात देवाचा अभिषेक नेहमी मंदिरात यायचा. कभी भी एक इंसान के अंदर पवित्र आत्मा का अभिषेक उतर के नहीं, it didn't live inside a man. आणि कधीच पवित्र आत्म्याचा अभिषेक जुन्या काळात मनुष्यामध्ये येत नव्हता. The Spirit came and left the man. आणि तुम्ही वाचू शकता की जुन्या काळात आत्मा यायचा आणि निघून जायचा, But कभी भी परमेश्वर का महिमा मंदिर के अंदर रहता था. परंतु देवाची महिमा जी होती ती फक्त मंदिरात असायची. सिर्फ पवित्र आत्मा आता था जाता था, पर पुराना नियम में आणि पवित्र आत्मा यायचा जायचा जुन्या काळात. it never lived inside a man. आणि तो कधी मनुष्याच्या आत राहत नव्हता. But here is the first time आणि परंतु ते पहिल्यांदा someone came in flesh कोणीतरी मनुष्य रूपात आला and said, आणि म्हणाला, the Spirit of the Lord is upon me. देवाचा आत्मा माझ्यावर आला आहे He has anointed me आणि त्याने मला अभिषेक केला to preach the gospel, सुवार्ता सांगण्यासाठी. the gospel to heal the brokenhearted, सुवार्ता जे तुटलेले हृदयाच्या लोकांसाठी. the gospel that can proclaim liberty over the captives. It's there. आणि जे कैदेत होते त्यांना स्वातंत्र्य करण्यासाठी तो ही सुवार्ता इथून आला. The gospel that can recover the sight of the blind. आणि ते सुवार्ता मनुष्याची मनुष्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आणलं. And the gospel that can liberate us from every oppression of the enemy. आणि ते सुवार्ता शत्रूच्या सर्व कैदेतून आपल्याला मुक्त करणार होते. Today I want to tell you, the anointing of God can break every burdens of your life. आणि मला सांगायचं की अभिषेक, देवाचा अभिषेक तुमच्या जीवनातले सर्व काही बंधन तोडणार आहे. The anointing of God has come in the form of a gospel of Jesus. आणि देवाचा अभिषेक हा प्रभू येशूच्या सुवार्तेच्या रूपात तुमच्या जीवनात. And that gospel has the power to break every burdens in our life. आणि त्याच सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे सर्व ओझा आपल्या काढून टाकण्याचं. That gospel through the anointing of God can bring healing inside our lives. आणि ते देवाची प्रभूची सुवार्ता तुमच्या जीवनात आरोग्य आणू शकते. And that gospel through the anointing of the Holy Spirit will liberate us from every oppression of the enemy. आणि ते देवाचा पवित्र आत्म्याचा अभिषेक सर्व शत्रूच्या कैदेतून आपल्याला मुक्त करतात. And Jesus ended up that message आणि ते प्रभू येशू इथे सध्या अशा रीतीने संपवतात. in the 19th verse. 19व्या वचनात He said, and he has sent me to proclaim the acceptable year of the Lord. आणि प्रभू येशूने कृपेच्या वर्षाची घोषणा केली. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला The सांगायचं anointing of God will make you acceptable before Jesus. आणि देवाचा अभिषेक तुम्हाला प्रभू येशूच्या द्वारे स्वीकारतो. Today, anointing of God first breaks every chains in your life. आणि पहिल्यांदा
देवाचा अभिषेक सर्व तुमच्या जीवनातले बंधन तोडतो It breaks every yoke of your life. आणि ते अभिषेक तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे जीव तोडतो God brings healing over your life. आणि देव तुमच्या जीवनात आरोग्य आणतो. He will take away your spiritual blindness, आणि तो तुमच्या जीवनातल्या सर्व आध्यात्मिक आंधळेपणा काढून टाकतो. and He will give you a sight to see Him, आणि तो तुम्हाला दृष्टी देतो त्याला पाहण्यासाठी. and He will liberate you from every oppression of the enemy. आणि तो तुम्हाला सर्व शत्रूच्या कैदेत सुटका देतो. And at the end, it will make you acceptable in the presence of God. आणि तो अभिषेक तुम्हाला देवाच्या सानिध्यात देव तुम्हाला स्वीकारण्यासाठी योग्य बनतो. Anointing first breaks everything in your life. आणि अभिषेक तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी तोडतो. Before making you acceptable by God, it breaks everything in your life. परमेश्वराने तुम्हाला स्वीकारण्या अगोदर अभिषेक सर्व गोष्टी या तोडून टाकतो. That's why Jesus didn't brought the acceptable ear of the Lord in the first. Jesus didn't brought the acceptable ear of the Lord in the first message, as the first message. आणि त्यामुळे प्रभू येशूने स्वीकारण्याचा सुवार्ता पहिली आणली. हमारे जीवन को परमेश्वर स्वीकारने के पहले परमेश्वर हर बंधन को हमारे जीवन में तोड़ता है. Amen. He breaks every burdens in our life. आणि तो आपल्या जीवनातील सर्व ओझं काढून टाकतो. He won't call you to be His children with burdens in your life. आणि तो तुम्हाला त्याचे लेकरं म्हणून स्वीकारतो. त्या ओझे काढतो. He won't call you to be His servant before breaking chains in your life. आणि ते बंधन तोडायच्या अगोदर तुम्ही एक दास होता. He won't call you as a servant. आणि त्याने तुम्हाला दास म्हणून बोलवलं नाही. Before He is breaking every chains in your life. तुमच्या जीवनातील सर्व बंधन तोडणे अगोदर God first breaks everything in your life so that you can walk as a free child of God in His life. आणि देवाने तुमच्या जीवनातील सर्व बंधन तोडून त्याच्या लेकरू म्हणून जगण्यासाठी. That is what the Spirit of God can do this evening. आणि हेच देवाचा आत्मा कार्य अशा रीतीने देवाचा आत्मा कार्य करतो. Because the anointing of God कारण देवाचा अभिषेक breaks every works of devil in our lives. आणि देवाचा अभिषेक आपल्या जीवनातील सर्व कितने लोगों को शैतान का सैतान काम आपका जीवन में तोड़ना चाहिए और कितने लोगों को इच्छा है वो चीज तोड़ना है. Today I want to tell you, today the anointing of God has the power to break every chains of devil in your life and in your family. आणि देवाच्या अभिषेकामध्ये सामर्थ्य आहे जे सैतानाचे तुमच्या जीवनातील सर्व बंधन काम तोडून टाकते. And that is what the anointing will do. आणि हेच देवाचा अभिषेक अशा रीतीनेच काम करतो. And the anointing of the Holy Spirit, आणि पवित्र आत्माचा अभिषेक after it breaks every chains, सर्व बंधन तोडल्यानंतर it will make us acceptable in the presence of God. तो आपल्याला योग्य बनवतो परमेश्वराच्या सोबत स्वीकारण्यासाठी. We cannot make ourselves acceptable before Jesus. आणि आपण स्वतःला योग्य असं बनवू शकत नाही परमेश्वराने स्वीकारण्यासाठी. Only the anointing of the Holy Spirit will make us acceptable in the presence of God. फक्त पवित्र आत्माच आपल्याला सहाय्य करतो, योग्य बनवतो परमेश्वरासोबत स्वीकारण्यासाठी. Amen. Hallelujah. And let us come to our last verse, which is Acts 1, chapter 1, verse 8. प्रेषित Chapter 1, verse 8. आठवण प्रेषित पहिला अध्याय आठवण. Yes. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा आणि येरुशलेम शहरात सर्व यहुदिया आणि शमरोन प्रांतात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. Amen. Here it says, you will receive power when Holy Spirit comes upon you. आणि इथे वचन सांगतात तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल. And you will be my witness in this world. आणि तुम्ही माझे साक्षी व्हा या जगात. Amen. Hallelujah. I want to end up saying, anointing of God gives you power. आणि मी जर संपवणार आहे असं की देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. The power of God Himself.
जे सामर्थ्य स्वतः परमेश्वर आहे. The devil cannot chain you back again. आणि त्यामुळे सैतान तुम्हाला मागं परत पुन्हा ते बंधनात पाडू The शकतो. devil cannot burden you back again. आणि तिथे सैतान पुन्हा तुम्हाला ओझ्याखाली आणू शकत The devil cannot put yoke in your life again. आणि जिथे सैतान तुमच्या जीवनात पुन्हा ते जड सूर नाही आणू शकत. पवित्र आत्मा सिर्फ हमारा बंधन तोड़ने वाला काम नहीं करता है. पवित्र आत्मा हमको ताकत देता है क्योंकि वापस शैतान हमारे ऊपर हमला नहीं कर सकते. Amen. That is what the anointing of God can do. आणि पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो पुन्हा बंधन आपल्या जीवनात येऊ नये म्हणून. आणि अशा रीतीने पवित्र आत्म्याचा अभिषेक करा. That's what Jesus said to his disciples. आणि हेच ते प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना शिकवले. You will receive power when he comes upon you. तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल. Because Jesus knew himself. कारण प्रभू येशू स्वतःला त्याला माहिती होतं When he was in the flesh, जेव्हा तो शरीरात होता it was the Holy Spirit that gave him the power. तर पवित्र आत्मा तो होता ज्याने त्याला सामर्थ्य दिलं पवित्र जीवन. When Son of God himself came in flesh like you and me, जेव्हा देवाचा पुत्र तुमच्यासाठी माझ्यासारख्या शरीर रूपात आला he was exactly like how we are. आणि तो आपल्यासारखाच होता जसं आपण होतो. Even he could have been tempted and he can fall down. आणि तोही मोहात पडला असता आणि पापात पडला असता. But you know what granted him the power over devil? आणि तुम्हाला माहिती का कोणतं सामर्थ्य होतं त्याच्यात सैतान त्याला मोहात पाडू It शकतो. is the Holy Spirit that gave authority for Jesus over devil. आणि ते म्हणजे पवित्र आत्मा होता. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं ज्यामुळे प्रभू येशू त्या सैतानाच्या मोहात पडला. And Jesus gave that same Holy Spirit to us. आणि प्रभू येशू तो पवित्र आत्मा तुम्हाला हे देतो. And he said, आणि तो म्हणतो when he comes upon you, जेव्हा तो आणि तो म्हणतो जेव्हा तो पवित्र आत्मा when तुम्हाला Holy येईल, Spirit comes upon you, you will receive power. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्हाला सामर्थ्य पाहिजे. आज परमेश्वर सिर्फ खाली आपको बंधन तोड़ने के काम में खत्म नहीं करने वाले. परमेश्वर आपको बंधन भी तोड़ने वाले, उसके साथ आपको ताकत देने वाले. Amen. He will power you with the Holy Spirit, आणि तो तुम्हाला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देतो. which will take you to break every works of the devil. आणि जे तुम्हाला मदत करेल सर्व सैतानाचे बंधन तोडण्यास. Will give you the authority to walk over the powers of the enemy. आणि जो तुम्हाला सामर्थ्य देईल त्या सैतानाचे सर्व कामावर चालण्यासाठी. So the anointing of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक is an anointing that breaks every chains. पवित्र आत्म्याचा अभिषेक तो सर्व बंधनं तोडून टाकतो. And it is the anointing that powers us to live a victorious life for Jesus. आणि तो अभिषेक आपल्याला सहाय्य करतो ते यशस्वी जीवन जगण्यासाठी. आज कितने लोग ये अभिषेक का जरूरत है? किती लोकं काय होते मैं पहले ही बोला, अभिषेक हमको ऑप्शन नहीं है, हमका जरूरत है. Amen. It is an essential thing for us. Amen. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की अभिषेक हा आपल्याला अतिशय आवश्यक असते. And today Jesus wants to give that Holy Spirit to us. आणि त्यामुळे प्रभू आज तुम्हाला साधन देण्यास तयार आहे. He wants to gift us with the Holy Spirit. आणि तो तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक Amen. देईल. Hallelujah. So are we going to raise up this evening? आणि म्हणून आज आपण उभं राहू. Jesus said, ask and it will be given to you. आणि प्रभू येशूने सांगितलं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आज शायद आप बहुत चीज मांगने के लिए परमेश्वर की उपस्थिति में आए, आणि कदाचित तुम्ही आज भरपूर गोष्टी मागण्यासाठी देवाच्या उपस्थित आहात. बट आज वचन आपको सिखा रहे हैं. परंतु आज वचन तुम्हाला शिकवतो. तुम कितने चीज मांगने के लिए आए हो, वो सब चीज परमेश्वर देने वाले हैं. तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागायला आले ते सर्व परमेश्वर देणार आहे. बट हम वो चीज के लिए प्रार्थना नहीं करने वाले. परंतु आपण त्या गोष्टीसाठी प्रार्थना हम नाही. आज प्रार्थना करने वाले, पिता मेरे को आपका पवित्र आत्मा दे दो. आणि आपण प्रार्थना करणार आहे पिता तुझा पवित्र आत्मा आम्हाला. Because every burden that you want to come out, anointing will bring you out. आणि जे जे तुम्हाला तुम्हाला काढून टाकायची इच्छा आहे या अभिषेकच सहाय्य करू शकतो. Every sickness chain that you want to come out, the anointing of Holy Spirit will bring you out. आणि प्रत्येक आजाराचं बंधन जे तुम्हाला निघून जाईल ते पवित्र आत्म्याच्या अभिषेक. Every family issues that devil has put in your life,
The anointing can bring solution to those things. आणि प्रत्येक तुमच्या वाक्याच्या असलेल्या समस्यासाठी पवित्र आत्म्याचा अभिषेक एक उपाय देईल. Come on, हम सब मुंह खोल के हम पवित्र आत्मा की हम आज प्रार्थना करने वाले हैं. पिता, मैं आज मांगने वाले, आपका वचन में लिखा है, हम क्या मांगते हैं आप देते हैं. आज पवित्र आत्मा मेरे जीवन में दे दो आप. Today, Lord, give me the Holy Spirit in my life. आणि आज आपण प्रार्थना करू पण पिता आज पवित्र आत्म्याचा अभिषेक देऊ आम्हाला. पवित्र आत्मा आणि यीशु मसीह के नाम Jesus. Every chains of enemy be broken this evening in Jesus' name. हर डर की आत्मा यीशु मसीह के नाम से छोड़ दे. I speak in the name of Jesus. बहुत परिवार आज आपका जीवन में डर के अंदर आप बहुत घुस गए. आज यीशु मसीह के नाम से I speak every fear come out in Jesus' name. Every powers, every principalities break in Jesus' name. Every spirit that is dividing, every spirit
that is dividing your family. सर्व प्रकारची दुरात्मा जे तुमच्या कुटुंबात भेद आणतात Today, in the name of Jesus, आज येशूच्या नावात today the spirit is getting destroyed in Jesus' name. आज येशूच्या नावात हाय, येशूच्या नावात आपको परिवार का तोड़ने वाला हर आत्मा यीशु मसीह के नाम से God is fixing it in Jesus' name. सर्व दुरात्मा भेदांते हमारा पवित्र आत्मा तोड़ने वाला आत्मा नहीं, नया शुरुआत करने वाला आत्मा है. Today, God is making you beginning in your family. आणि तुमच्या कुटुंबामध्ये नवीन सुरुवात करतो देवाचा Receive new beginning in the name of Jesus. स्वीकारा नवीन सुरुवात New beginning in the name of Jesus. New beginning in the name of Jesus. नवीन सुरुवात New beginning in the name of Jesus. येशूच्या नावात नवीन Oh, सुरुवात Reshma Katirama, Navile, Kanala Baba. Shakatala Mare Derive, Shakatere Bebe. Rini Kanala Bashi. Kanalishu Baba. Yes, Lord. Jesus said, the Spirit of Lord is upon me. येशू बोलला देवाचा आत्मा माझ्यावर आहे. आज यीशु मसीह के अंदर नहीं, सिर्फ यीशु मसीह के अंदर नहीं, आपके अंदर भी पवित्र आत्मा गिरने वाले हैं. म्हणजे आज देवाचा आत्मा फक्त प्रभू येशूवर नाही पण तुमच्यावर पण येणार आहे. The desire of Jesus देवाची प्रभू येशूची इच्छा is not just Him carrying the Spirit of God, is you and me carrying the Spirit of God. प्रभू येशूची इच्छा फक्त त्यांनी स्वतः पवित्र आत्मा घेऊन चालावा अशी नाही तर त्यांनी तुम्हाला आणि मला Because- पवित्र आत्मा दिला Because every children of God deserves the Holy Spirit. कारण प्रत्येक देवाचे लेकरू त्या पवित्र आत्म्याला स्वीकार And we are made children through the blood of Jesus. आणि आपण त्याची लेकरं बनवले गेलो आहोत प्रभू येशूच्या रक्तावर. Oh, you are deserved to receive the Holy Spirit this morning. आणि येशू योग्य आहे त्या पवित्र आत्म्याला इन्हें में खाना पूरा शानदार रेडी में वो हर बंधन तोड़ने दे यीशु मसीह के नाम से. Today is a night. I speak the fire of God over your life in the name of Jesus. आणि आज परमेश्वराची आठवणी तुझ्या शरीरावर बोलत आहे येशूच्या नावात. Jesus said, you will receive power when He comes upon you. आणि प्रभू येशू बोलला जेव्हा तो येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा का काम है हमारे अंदर सामर्थ्य देना. आज यीशु मसीह के नाम से सामर्थ्य मिले. यीशु मसीह के नाम से आणि येशूच्या नावात सामर्थ्य भेटून तुम्हारा जीवन में इतना डरा हुआ चीज को ऊपर आज पवित्र आत्मा का सामर्थ्य आपके ऊपर गिरने वाले हैं. यीशु मसीह के नाम से today the fire over everything that you fear in your life. आणि त्या जीवनात सर्व घाबरणाऱ्या गोष्टीवर देवाचा आत्म्याचं सामर्थ्य येणार आहे. क्योंकि हमको भय का आत्मा परमेश्वर नहीं दिया, बट सामर्थ, प्यार और साउंड माइंड का पवित्र आत्मा हमको परमेश्वर दे दिया है. आणि देवाने आपल्याला घाबरण्याचं नाही तर सामर्थ्याचा आत्मा आपल्याला दिला. Today receive the power of God in Jesus' name. परमेश्वराची सामर्थ्य स्वीकार येशूच्या नावात.
Every powers of witchcraft is breaking this evening. सर्व दुष्ट आत्म्याचे कार्य येशूच्या नावात In your life, in your husband's life, in your family, in your parents, every powers of witchcraft be broken in Jesus' name. तुमच्या जीवनातले, तुमच्या पतीच्या जीवनातले, तुमच्या लेकरांच्या जीवनातले, सर्व तुमच्या कुटुंबातले जीवनातले Break. दुष्टाचे Break सर्व right. कार्य तुटले Break जातील. right now in the name of Jesus. येशूच्या नावात Every ancestral curse, break right now in the name of Jesus. सर्व पिढ्यानपिढी आलेले शाप येशूच्या नावात तोडतो. Sheke manachi kana lalo sheke tere bebe. Ore mashaka kana lalo baba. You are so sweet, Holy Spirit. Can all clap and thank God for filling us with Holy Spirit. आणि तुम्ही टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊ शकता. Lord, thank you for breaking every chains this evening. देवा, त्या सर्व बंधन तोडल्याबद्दल Thank you for breaking every curse this evening in Jesus' name. धन्यवाद. त्या सर्व प्रकारचे शाप काढून टाकले. Thank you, Lord. You made us acceptable through the Holy Spirit. आणि तुला धन्यवाद देतो तुझ्या योग्य बनवलं पवित्र आत्म्याच्या द्वारे. Oh, thank you, Lord, that you made us empowered with the Holy Spirit this evening. आणि तुला धन्यवाद देतो तुला परिपूर्ण सामर्थ्याने परिपूर्ण. आज से शैतान आपको भगाने वाले नहीं, आप शैतान को भगाने वाले. You want to make him run in the name of Jesus. आणि आजपासून तुम्ही शैतानाला पळवणारे बनणारे येशूच्या नावात. क्योंकि आपके अंदर रहता है वो ये दुनिया से ज्यादा सामर्थ्यशाली है, वो पवित्र आत्मा है. आमीन. आणि तुमच्या जीवनात तुमच्यामध्ये जो आहे पवित्र आत्मा तो सर्व जगात सामर्थ्यशाली The आहे. one who lives inside you. आणि जो तुमच्या जीवनात तुमच्यामध्ये आहे. Remember, church, the one who lives inside you is greater than the world. आणि जो तुमच्यामध्ये राहतो तो या जगातल्या पेक्षा सर्व श्रेष्ठ आहे. He is greater than the world. आणि तो या जगातल्या सर्व दुनिया को कोई भी चीज पवित्र आत्मा को रोक नहीं सकते हैं यीशु मसीह के नाम से. और वो पवित्र आत्मा आपके अंदर है, कोई भी चीज आपको रोक नहीं सकते यीशु मसीह के नाम से. In the name of Jesus, I speak the presence of God in the name of Jesus. उपस्थिती आहे येशूच्या नावात. आज पवित्र आत्मा आपका घर के अंदर भी काम करने वाला है. आणि पवित्र आत्मा आज तुमच्या कुटुंबाचं कार्य विश्वास में कमजोर व्यक्ति है, आपके घर के अंदर वो बलवान होने वाला है यीशु मसीह के नाम से. विश्वास असं 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 असणारा
will become mighty in faith in the name of Jesus. आणि येशूमध्ये जो कोणी तुमच्या कुटुंबात शक्त आहे तो विश्वासाने प्रबळ होणार आहे, बलवान होणार आहे. Thank you, Lord, for your love this evening. धन्यवाद तुझ्या तुझ्या We कामाबद्दल. give all glory and honor to your name तुझ्या पवित्र नामाला सर्व मान महिमा गौरव. because you love us so much. कारण तू आमचा खूप प्रेम केला. Can we all raise up and say thank you? Raise up our hands and say thank you, Jesus. And appreciate आज आपण आपल्या हाताचा करून धन्यवाद देऊ शकतो का? because He loves us so much. कारण त्याने आपल्यावर खूप प्रेम केला. Thank you, Father, for everything. धन्यवाद तुझ्या सर्व गोष्टीसाठी. We give you all glory and honor. आम्ही सर्व गौरव मागतो. In Jesus' name, येशूच्या नावात, we pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. How many of you felt the power of God this evening? की देवाचं सामर्थ्य कोण कोण आज असं पाहतात. Remember, the chains are broken. आणि लक्षात ठेवा तुमचे बंधनं तोडले आहेत. इसका मतलब आपका बीमार गए ऑलरेडी.